आमचे मार्च 2026 आणि एप्रिल 2026 मार्च 2026चं सेवानिवृत्त वेतन मिळालेलं नाही. 2026-27च्या अर्थसंकल्पात 400 कोटी रुपयाची तरतूद असतानाही आज आम्ही पेन्शनपासून 12,000 कर्मचारी वंचित आहोत. त्यासाठी म्हणजे आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, परंतु शासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात 12,000 कर्मचारी पेन्शनपासून वंचित आहेत. आमच्या संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती. मी या संघर्ष कृती समितीचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी जे सर्व कर्मचारी आमचे सेवानिवृत्त जमलेले आहेत हे आपण बघत आहात. हे वयोवृद्ध कर्मचारी ज्यांच्या आजारपणाचं कारण असताना देखील या ठिकाणी ते उपस्थित आहेत. आम्ही 2022 पासून संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन छेडली. त्यापैकी बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्यात, परंतु महालेखाकार मुंबई यांच्या एका पत्रामुळे आज आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि या पत्रामुळे मार्च 2026चं आमचं पेन्शन पूर्णपणे स्थगित झालेलं आहे. आमची पेन्शन नियमित मिळायला पाहिजे. कायमस्वरूपी लेखाशीर्ष निर्माण करायला पाहिजे. जे तात्पुरते लेखाशीर्ष आहे ते कायमस्वरूपी निर्माण करून कायमस्वरूपी सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे.